दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर नागपुरात संचारबंदी कायम। 11 वस्त्यांमध्ये संचारबंदी असल्यानं आजही शाळा बंद राहणार। नागपुरातील हिंसाचार प्रकरणी फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल। फहीम खाननं जमाव जमवल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख। लोकांना हिंसेसाठी चिथावणी दिल्याचाही आरोप। खुलताबादमधील औरंगजेबाच्या कबर परिसरात सुरक्षा वाढवली, तर पुरातत्व विभागानं कबरीभोवती लावले लोखंडी पत्रे। प्रशांत कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होणार। कोल्हापूर पोलिसांचं पथक कोरटकरच्या शोधासाठी नागपुरात दाखल। दिशा सालियांच्या मृत्यूची नव्यानं चौकशी करण्याबाबत दिशाच्या वडिलांची हायकोर्टात याचिका। सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप। याचिकेत आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकरांवरही आरोप। अर्णब गोस्वामी आणि नितेश राणेंच्या आरोपात तथ्य। दिशा सालियान मृत्यूचा सीबीआय आणि एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून तपास करावा। दिशाच्या वडिलांची याचिकेतून मागणी। बीड जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू। परवानगीशिवाय एकत्र येण्यावर निर्बंध। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामुळे वंजारी विरुद्ध मराठा समाजात वाद होण्याची शक्यता असल्यानं खबरदारी। सतीश भोसले उर्फ खोक्याची पोलीस कोठडी आज संपणार। खोक्याला शिरूर न्यायालयात करणार हजर। खोक्याच्या अडचणीत वाढ होणार का याकडे लक्ष। छत्रपती संभाजीनगरमधील आझाद चौकातील दुकानांना भीषण आग। आगीत परिसरातील दुकानं जळून खाक। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। आणि नाशिकमध्ये दुहेरी हत्याकांडानं खळबळ। 2 सख्ख्या भावांची कोयत्यानं वार करत हत्या। मृतांपैकी एक राष्ट्रवादीचा पदाधिकारी।